महावितरण ने अब पूरे महाराष्ट्र राज्य में स्मार्ट मीटर लगाने का काम शुरू कर दिया है, लेकिन स्मार्ट मीटर आने से मीटर रीडर बेरोजगार हो जाएंगे। इस डर से अपनी मांगों को लेकर मीटर रीडर एसोसिएशन ने अकोला जिलाधिकारी कार्यालय के सामने अनिश्चितकालीन हड़ताल शुरू कर दी है। महावितरण कंपनी ने स्मार्ट मीटर लगाने का काम निजी कंपनियों को दिया है। जिन ग्राहकों के घर पर स्मार्ट मीटर लगा हुआ है, मीटर रीडिंग के लिए मीटर रीडर के पास नहीं आता, इसलिए पिछले 20 से 25 वर्षों से मीटर रीडिंग कर रहे मीटर रीडर कर्मचारियों का रोजगार धीरे धीरे कम हो गया है और अब बेरोजगार होने का उन्हें डर सता रहा है। राज्य सरकार को स्मार्ट मीटर रद्द करना चाहिए या मीटर रीडर को 60 वर्ष की आयु तक रोजगार देना चाहिए। इस मांग को लेकर मीटर रीडर एसोसिएशन ने अकोला जिलाधिकारी कार्यालय के सामने अनिश्चितकालीन हड़ताल शुरू कर दी है। इस रोजगार पर निर्भर रहने वाले सभी श्रमिक आर्थिक तंगी में हैं। आंदोलन के माध्यम से अनुरोध किया गया है कि सरकार उनकी समस्या पर गंभीरता से ध्यान दे। एमएससीडीसीएल मीटर रीडर कामगार संघटनेतर्फे आम्ही सर्वजण इथे बसलेलो आहोत। आमचा विषय असा आहे का स्मार्ट मीटर बद्दल आम्ही तीव्र आंदोलन केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रभर। त्याच्यामध्ये कमीत कमी 70 ते 80 हजार मीटर रीडर आम्ही उपोषणासाठी आजपासून बसलेलो आहोत। आता विषय असा आहे आमचा का आम्ही 15 ते 20 वर्षापासून मीटर रीडिंगचे काम करू आलो। याच्या भरोश्यावर आमचं पूर्ण पोटपाणी होतं, आमचा परिवार याच्या भरोश्यावर होता। पण आता शासनाने जो नवीन नियम आणला स्मार्ट मीटर लावायचा, त्याच्यामुळे दिवसेंदिवस आमचा रोजगार थोडा कमी होऊन राहिला आणि एक दिवस असा येईल का हा आमचा पूर्ण रोजगार पूर्ण टोटल बंद होऊन जाईल। तर शासनानं आणि एमएससीबी महावितरण आमच्यासाठी काहीतरी दुसरी योजना काढली पाहिजे आणि आम्हाला काहीतरी म्हणजे 60 वर्षापर्यंत कमीत कमी रोजगार तरी भेटला पाहिजे आणि काही भत्ते आम्ही याच्यापर्यंत 15 वर्ष 20 वर्षापासून आम्ही काम करू आलो। 2 रुपयाच्या वर आम्हाला रीडिंगचे भाव भेटत नाही। जे काही भेटते त्या मानधनामध्ये आम्ही आतापर्यंत खुश होतो आणि आतापर्यंत त्यांचं आम्ही उन्हाळ्यात पावसात कोरोना पिरियड मध्ये सगळ्या काळात त्यांचं काम करून दिलं। आजपर्यंत कोणताही मीटर रीडर करप्टेड नाही आहे, त्याच्यावर कोणत्याच प्रकारचं असं काही बंधन नाही, कोणत्या गोष्टीचं काही आक्षेप नाही घेतलेला गेला आहे। तर आमचं एमएससीबीचं मागणं महावितरणला आणि शासनाला मागणं हेच आहे की आम्हाला तुम्ही काहीतरी रोजगार द्या आणि शेवटपर्यंत आम्हाला तुमच्या याच्यात ठेवा। कोणत्याही प्रकारचे आम्हाला असं करू नका की आमचं पोटपाण्याचा प्रश्न असून आमचा आत्महत्याचा प्रश्न येईल, आम्ही बेरोजगार होऊ आणि आमचं अस्तित्व खराब होऊन जाईल।